फॅन्स आता तुझे तयार झालेले आहेत, असा एखादा छानसा अनुभव आला का? खूप गोड मेसेजेस पण असतात प्रेक्षकांचे की म्हणजे तुमच्यामुळे आमची पण स्टोरी सिमिलर आहे तुमच्यासारखी, आणि त्यामुळे ते बघायला छान वाटतं, कुठेतरी ॲक्सेप्टन्स मिळेल असं वाटतं. मला एक प्रश्न असा आहे, सुबोध सरांचं तर लग्न झालेलं आहे, त्यात काय लपवायचं, पुण्यातलेच आहेत त्याच्यामुळे लपवता येणं शक्यच नाही आपल्याला, पण अजून तुझं तर व्हायचं बाकी आहे. रिअल लाईफ मध्ये असं स्थळ आलं तर करशील का लग्न? खरे खरे सरंजाबे. स्थळ आलं तर नाही करणार ऑब्व्हियसली, प्रेमात? पण प्रेमात पडलेच आता तर करीन. म्हणजे आता ही शूटिंग क्षेत्रात आहे म्हणल्यावर तिथे कोण कोण सरंजामे त्याचा मी विचार करतो. हे प्लीज वन्स मोर, हे अख्ख्या कार्यक्रमात खूप वेळा घडणार आहे. वन्स मोर एकदा. कसं एकदा दाखव. नाही. तू प्रार्थना बेहरेचं रेकॉर्ड तोडणार आहे असं दिसतंय. तोडलंय. तोडलंय. तर आता गप्पांमध्ये पुढे जाणार आहोत ईशाच्या बाबांकडे. मोहिनीराज गटणे, खरं तर निमकर ही व्यक्तिरेखा आता घराघरात पोहोचली आहे, आणि प्रत्येक घरात तुमच्यासारखा एक बाबा असतो ज्यांच्या घरात मुलगी असते. काय सांगाल, काय दिलं या व्यक्तिरेखेनं? ह्या भूमिकेनं काय दिलं तर मला नाव दिलं. 2018चे 2 झी अवॉर्ड दिले. वा वा वा. आणि आता सध्या ह्या चेहरा महाराष्ट्रात ओळखीचं झाल्यामुळं बऱ्याचशा छोट्या छोट्या अडचणी ज्याच्यामुळं बरंच काही अडतं अशा दूर होतात. वा. फॉर एक्झाम्पल म्हणजे मी आता नगरला जाताना, मी राहतो अंधेरीत, पण मी अंधेरीहून घाटकोपरला जातो मेट्रोनं, घाटकोपरून ट्रेननं कल्याणला, आणि कल्याणहून माळशेज मार्गे नगर, असा प्रवास असतो माझा. आता मी दिवसभरातल्या कुठल्याही गाडीला गेलो तरी अरे नेमकं ऋषीजी बाबांना बसायला जागा मिळते. वा 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 वा. आणि मी असं ऐकलं की आता लग्नाचे प्रस्ताव पण यायला लागलेत. ते बरं. हा, हे अधिकृत माहिती आहे माझ्याकडे. नाही, ते लग्नाचे प्रस्ताव अनेक वर्षापासून येत आहेत. म्हणजे पण आता वाढले, त्याचा वाढले असेल ना एक. या भूमिकेनं काय दिलं तर अनेक प्रस्ताव पण दिलेत. म्हणजे वा वा. झी मराठीच्या तुमचं आणि जमल्याचं हे ब्रँड पाहिजेत करतो. मला एक सांगावं असं वाटतं ना, हो सर. की खूप आनंद वाटतो सांगायला. एका शब्दाची अतिशयोक्ती नाही, परंतु झी अवॉर्ड डिक्लेअर झाल्यानंतर तर आजपर्यंत मला 42 रुपये बक्षीस मिळालेलं आहे. 42 रुपये. 42 रुपये. कारण मुंबईमध्ये सुद्धा, पुण्यामध्ये सुद्धा, आणि नगरमध्ये तर म्हणजे मी नगरचाच आहे त्यामुळे विषय नाही. आत्तापर्यंत या इथल्या सगळ्या छोट्या छोट्या ज्या मुली आहेत 5-6 वर्षांच्या, त्याचं मला एस टीतून प्रवास करताना सुद्धा त्या 2 मुली आल्या होत्या छोट्या छोट्या, त्यांच्या आईवडील त्याच्या जवळ येतात. तर असे एक पुढं करतात, 2 रुपयाचं कॉईन असतं. मी म्हणतो काय ग बाळ, 2 रुपये बी बहुत बडी चीज होती है बाबू, असं म्हणून मलाच देतात. असे आत्तापर्यंत 21 छोट्या छोट्या मुलींनी मला हे बक्षीस दिलेले, 42 रुपये बक्षिसात आलेले. क्या बात आहे. म्हणजे ते 2 रुपये किती मोठे आहेत हे आता कळलं. मला खूप छान वाटलं ईशाच्या बाबांशी गप्पा मारून. इतकी सविस्तर आमची चर्चा झाली. हवायुद्ध चाललं की कानाला खडा. एक मजा आली, पण ते फारच गोड आहेत, आणि असेच तुम्ही गोड राहा. तुमच्यावर महाराष्ट्र खूप प्रेम करत राहणार आहे. वा वा. गार्गी आता तुमच्याकडे येणार आहे. गार्गीजी, गार्गी फुले हे नाव महाराष्ट्राला माहिती होतंच, पण ईशाची आई म्हणून आता तुमची एक वेगळी ओळख आहे, आणि खूप गोड आई आहे. काय सांगाल? ईशाची आई करताना खरंच मजा आली. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मला खूप भीती वाटत होती, कारण ती इतकी भोळी आहे की गार्गीला ती पटत नव्हती, आणि खूप थिन लाईन आहे, ती वेडसर वाटू शकते ह्याची, पण ती जपतानाच खूप मजा आली. वा वा. तुम्हाला काय प्रतिक्रिया येतात प्रेक्षकांच्या बाहेर फिरत असताना? फार गमतीशीर अनुभव. म्हणजे आत्ताच आम्ही अलिबागला गेलो होतो, मी, माझा नवरा आणि मुलगा, आणि दोघी तिघी बायका जोरात ओरडत, ओ ईशाची आई. तर माझा मुलगा खूप घाबरला आणि तो म्हणाला, आई तू फक्त माझी आई आहेस ना. त्यामुळे
आणि मुळात माझी हेअरस्टाईल जो आम्ही क्लच लावतो सिरियलमध्ये, तर खूप बायका मला मेसेज करतात की अहो कुठून करताय तुम्ही ही हेअरस्टाईल. मला खूप गंमत वाटते की बापरे हेअरस्टाईल पण आवडते म्हणजे. पण मजा क्या मजा बात येते. आहे. वा 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 वा. यानंतर एक प्रेक्षक आहेत, खरं तर त्यांना सुबोधजी तुम्हाला भेटायचं होतं. नमस्कार. सर नमस्कार नमस्कार सर. नमस्कार. काय तुम्हाला पास होता का तसंच येऊन बसला पुढं? नाही गर्दीत ढकलत इथं आलोय. या वरती या. हां या एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. नमस्कार. नमस्कार. आमच्या गावाकडे पूजा असते तर पूजेला तुम्हाला बोलवायचं होतं पाहुणा म्हणून. काय असते? पूजा असते पूजा. अच्छा. तर जत्रा असते म्हणजे एक वर्षाने हां. एकदा पूजा असते तर त्यासाठी सर तुम्ही याल का आमच्याकडे गेस्ट चीफ गेस्ट म्हणून. हा येऊ ना. काय तुमचं काय मानधन घ्याल तुम्ही? नाही नाही पूजेचं कसलं मानधन. नाही अहो, असं कसं आम्ही देतो की थोडंफार तरी आमच्या कार्यक्रमाचं म्हणते. कार्यक्रमाचं, हा. हा कार्यक्रमाचं तर नका त्यांना हे करते खोटं बोलतात पूजा बिजा आणि ते कार्यक्रम मस्त असतो त्यांचा. मग नाही पण घ्या पैसे, सर. माझं तुला पाहतऱ्याचं शूटिंग आहे त्यामुळे इतकं मला नाही तुमच्या तारखेप्रमाणे आपण करू सर. जमत. म्हणजे आता पुढे ढकलाल. हा चालेल ना तुम्ही येणार म्हटलं काय सर. ढकलू ना एक्सटेन्शन देऊ जरा. बरं, ठीक आहे येतो मी. काय मानधन सांगा ना, मानधन सर. तुम्ही द्याल ते. अहो काय आता तुमचं मानधन आम्ही कसं तुमचं सांगू? किती बजेट आहे? तुमचं बजेट काय सांगा ना. 2 रुपये. नाही दादा राग मानू नका पण 25,000 आहे. बरं ठीक आहे. Yes, वा, वा. 25,000 ते सर, येत नक्की नाही याल? ना? ठीक, ते येत नाही तुमच्यासाठी येत आहेत. थँक्यू सर थँक्यू. ठीक आहे. खूप आभारी. थांबा सर जरा गावाकडे कळवत. हा ए गाण्या झालं येत आहेत सर. हा सुबोध भावे सर येत आहेत. 25,000 डन डन. हा सोबत आहे झेंडे फुकट आहे त्यांच्याबरोबर. हा डन झालंय. ए काय सांगताय? झेंडे त्यांना फुकट आहे? विचारलंस का नाही पण तू. झेंडे फुकट आहे काय? नाही आता हे येणार म्हणजे ते येणार ना सोबत. मित्र आहेत ना ते. मित्र आहेत मग ते सिरियल मध्ये मित्र आहेत खरे पण आहोत पण त्यांचं कधी विचारशील का नाही त्यांची फी किती आहे. ते सगळं झालंय सर. म्हणजे ऍक्च्युली चीफ गेस्ट म्हणून त्यांनाच बोलवायचं होतं. मग 1,00,000 रुपये सांगितले. सांगा कसं देणार. मग म्हटलं नाही या माणसाला फुकट बोलवलं ना तर आपलं नाव नाही. म्हणून साहेबांना झालं 25,000 डन ते फुकट येणार. झालं आता निघा. ताई तुम्ही बसून काय करताय तुम्ही पण या. निघा. बसून काय करताय? निघा. आता येणार आहे मायराकडे. मायराची पण कधी कधी दया येते हो. म्हणजे काय चूक काय त्याची काय करू शकते? म्हणजे यांचं ऑफिस सांभाळा, यांच्या औषधाच्या वेळा सांभाळा, सगळं म्हणजे काय मग तरी सुद्धा शेवटी सगळं गेलं ते यांच्याच राज्यात. काय सांगशील? खरं तर मायरा म्हणून खूप वाईट वाटतं मला तिच्याचबद्दल भयंकर. कारण एकतर ती म्हणजे अभिज्ञा अशी नक्कीच नाही आहे. ती एवढे सॅक्रिफायसेस आयुष्यात करणार नाही. आणि मायराने एवढं स्वतःला झोकून दिलंय सरांच्या काम सांभाळण्यासाठी आणि आता तर बायको सांभाळण्यासाठी. सो मी आधीसुद्धा नकारात्मक भूमिका केली आहे पण त्याच्यात मी होल अँड सोल ब्लॅक होते असं मला वाटतं. पण ह्या वेगळ्या छटा आहेत ज्या मी उमटवण्याचा प्रयत्न करते आणि त्या कदाचित प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतील. सो वा वा. तर मंडळी पुण्यामध्ये आहोत आणि तुला पाहते रेच्या या टीम बरोबर गप्पा रंगलेल्या आहेत. खूप मजा येते, खूप धमाल होते आणि मला असं वाटतंय की सेलिब्रेशन आहे ते फक्त 2 भागात का संपवायचं. येस. तर आपण भेटणार आहोत उद्याच्या सुद्धा म्हणजेच बुधवारच्याही भागात. बघायला विसरू नका. चला हा बाई उद्या होऊ दे व्हायरल.